शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के पक्ष प्रमुख व महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री सम्माननीय श्री उद्धव बालासाहेब ठाकरे के आदेश अनुसार आज दिनांक 25 जनवरी 2025 को भिवंडी स्थित महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज चौक पर भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे मामा, भिवंडी लोकसभा सह संपर्क प्रमुख डॉक्टर सोनिया पाटिल, महानगर जिला प्रमुख मनोज गगे, शहर प्रमुख प्रसाद पाटिल, जिला महिला संगठिका वैशालीताई मिस्त्री, जिला सचिव राजा भाऊ पुण्यार्थी के प्रमुख उपस्थिति में भिवंडी शहर जिला कार्यालय द्वारा भारत माता व भारतीय संविधान की पूजा की गई। इस अवसर पर शिवसेना भिवंडी तालुका महिला संगठिका फसीताई पाटिल, तालुका संपर्क प्रमुख कृष्णाजी वाकड़े, स्वप्नील जोशी, सचिन पाटिल, मनीष गिरी, नितेश दांडेकर, दीपक वाघ, करमचंद सरोदे, गणेश गोस्के, अंकुश चौहान, कुमार श्रीराम, नितिन काठौले, शंकर खामकर, अजय तेजे, प्रताप शिंदे, मयूर कदम, नजीर पप्पन शेख, राजेंद्र कबाड़ी, प्रवीण पाटिल, नाना झलके, भाई वनगे, हर्षल राउत, लक्ष्मण उंबरकर, सलमान शेख, गौर शेख, अमोल अहिरे, संगीता जोशी, वर्षा पाटिल, मंदा जवले, स्वाति गायकवाड़, धम्मशिला छायाताई, इस्माइल थोड़गे, प्रदीप जबरे, विजय कुंभार, भरत अहिरे के साथ साथ भारी संख्या में शिव सैनिक महिला और पुरुष उपस्थित थे। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय सेना। भारतीय संविधानाचा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोला छत्रपती शिवाजी संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारतीय प्रजासत्ताकाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि संविधान जे अंमलात आलं त्यालाही 75 वर्ष पूर्ण आहेत आणि त्या निमित्ताने शिवसेनेच्या म्हणजे सर्व शाखांना आदेश आलेला आहे की त्या दिवशी आपण संविधानाचा सन्मान करायचा, भारत मातेची पूजा करायची आणि संविधान तुमच्या आमच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे हे लोकांना पटवून सांगायचं। आज सगळ्या गोष्टी म्हणजे धर्माच्या नावाखाली चालल्यात, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं हे सर्व धर्मियांच्यासाठी आहे, हे कुठल्या एका धर्मासाठी नाही। पण आज काही म्हणजे शक्ती या संविधानाचा बिमोड करण्याच्या तयारीत आहेत। लोकसभेच्या निवडणुकीमधील त्यांना जनतेने जर तो प्रयत्न हाणून पाडला नसता तर आज कदाचित दिवस उलटे असते, परंतु ही जनता सुज्ञ आहे। कुठं कोणाला उचलायचं, कुठं कोणाला आपटायचं, कुठं कोणाला गाडायचं हे जनतेला पूर्णपणे समजते आहे आणि म्हणून भारतीय घटनेप्रमाणे जे जे अधिकार मूलभूत अधिकार आपल्याला जे दिलेले आहेत ते आपल्याला सगळ्यांना मिळाले पाहिजेत। ते जर मिळत नसतील तर प्रत्येक माणसाला त्याच्या विरोधात आंदोलन करण्याची मुभासुद्धा संविधानाने दिलेली आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर करतो। आजही आपण बघाल खरं म्हणजे तुम्ही जर कधी हे बघत असाल म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीतून जी माणसं बाहेर आल्यात, उदाहरणार्थ अण्णाभाऊ साठे वगैरे ही जी मंडळी, तर यांचं जे लिखाण आहे ना हे विद्रोही लिखाण आहे। कदाचित त्या काळी आपल्याला ते पटलं नसेल, पण आज तुम्ही ते गांभीर्याने वाचा, तुम्हाला तर सगळ्या गोष्टी पटतील।
एक दलित शाहीर आहे, शाहीर शीतल साठे म्हणून, त्यांची गाणी किंवा त्यांची पोवाडे जर तुम्ही ऐकले तर आपल्या अंगावर काटा उभा राहील. म्हणजे असे जसे म्हणजे पहाडी आवाजाचे शाहीर आपल्यामध्ये शिवाजी महाराजांवर, बाबासाहेबांवर, महात्मा फुल्यांवर पोवाडी गाऊन त्यांनी जे काही जनजागृती केली, तशीच जनजागृती पुन्हा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करण्याची गरज आहे. आज तुमच्यासमोर कदाचित हा प्रश्न असेल की आज आपण कमी आहोत, पण कमी आहोत असं तुम्ही समजू नका. पांडव 5च होते, पण त्यांनी जग जिंकलं. त्यांच्यामध्ये जी काही कला होती, जो काही संयम होता, जी काही श्रद्धा होती, जी काही भक्ती होती, ती श्रद्धा आणि भक्ती आपण शिवसेना प्रमुखांच्या धर्मवीर आनंद दिघेंच्या प्रती, भारत मातेच्या प्रती आपण आपल्या मनामध्ये साठवायला पाहिजे. आणि पुन्हा एकदा आपण लोकांच्यामध्ये उतरून लोकांना ते महत्त्व आपण सांगितलं पाहिजे. बाळासाहेबांनी सांगितलेले विचार लोकांना पटताना 20 वर्ष लागली. म्हणजे त्यांनी सांगितलेले विचार जर समजा 25 वर्षापूर्वी लोकांना पटले असते तर कदाचित आजची म्हणजे घटका वेगळी असती, परंतु त्यावेळेला लोकांनी त्यांची खिल्ली उडवली. आज बाळासाहेब नाहीत, परंतु बाळासाहेबांनी त्या वेळेला दिलेली हाक आहे ती आज किती तंतोतंत आहे हे प्रत्येक लोक सांगतात आपल्याला. आज पवारसाहेबांच्या सारखी माणसं बोलायला लागली ना, की उद्धवजींच्या मेळाव्याला जास्त लोक होती. बरोबर आहे. म्हणजे उद्धवजी बोलतात ते बरोबर आहे. अमित शहावर जरी टीका केली असेल तरी पवार साहेब म्हणतात की उद्धवजींचं म्हणणं बरोबर आहे. तर असा उद्धवजींच्या विचारांचा, बाळासाहेबांच्या विचाराचा लोकांना स्वीकार करावा लागतो. तो करावाच लागणार, कारण ते विचार आहेत हे संपूर्ण जनतेसाठी विचार आहेत, या तळागाळातील माणसासाठी विचार आहेत. ते कधी कधी अशी परिस्थिती आली की माझ्यासमोर एकच व्यंगचित्र उभं राहते. मुंबई महापालिकेमध्ये आपण एकदम म्हणजे मार खाला होता म्हणून मुंबई महापालिका हातातून गेली होती आणि मार्मिकच्या मुखपृष्ठावर एक चित्र होतं की ज्याच्यामध्ये शिवसैनिक मजबूत आहे, खाली पडलेला आहे, पण त्यांनी झेंडा फडकता ठेवलेला आहे आणि लिहिलेलं असं, मराठा पडलास तरी घाबरू नकोस, झेंडा हा उंचावरच राहिला पाहिजे. तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या हातातला झेंडा हा उंचावरच राहिला पाहिजे, आपण किती असतो तरी. म्हणून संख्या गणित मोजीत बसण्यापेक्षा आम्ही जेवढे आहोत तेवढे जर कामाला लागलो तर निश्चितपणाने आम्ही लोकांचं कल्याण करू शकतो. आता लोकांच्या कल्याणाचे वेगळे वेगळे विषय असू शकतात. आमच्या जाण्याने, आमच्या येण्याने, आमच्या सहवासाने जर कोणत्या मनाला आनंद मिळत असेल तर तो कल्याण आहे. आम्ही कोणाला काय खायला घातलं हा प्रश्न नाही. आम्ही जर रस्त्यामध्ये दिसलो तर एक घटकाभर कोणी आमच्याशी बोलला, त्याचं समाधान झालं, त्याच्या चेहऱ्यावर आनंद असला तर ते त्याचं कल्याण आहे. अशा पद्धतीने आपण सगळेजण वागूया. मतभेद प्रत्येक ठिकाणी असतात, जिथं मतभेद नाहीत ते मुर्दे आहेत असं मी समजतो, पण जिथे मतभेद आहेत ती माणसं आहेत असं मी समजतो. म्हणून माणसांमध्ये मतभेद असतील, आज असतील, उद्या असतील, परंतु अनेक मतभेद एकत्र जर केले तर त्याच्यातून चांगले नाही. म्हणजे जसं बोलताना 2 नकारामध्ये एक होकार असतो, तसं आपल्या मतभेदामध्ये सुद्धा मतैक्य असू शकते. फक्त आपण ते शोधलं पाहिजे आणि शोधताना आपली दृष्टीही पवित्र असली पाहिजे. अमुक एक माणूस तो बरोबरच नाही करत, चूकच करेल हा मनामध्ये तुम्ही ठेवू नका. कधी कधी खूप छोटी माणसंसुद्धा चांगलं काम करतात. 1977 साली जयप्रकाश नारायणच्या अध्यक्षतेखाली या देशामध्ये जनता पार्टीची लाट आली होती आणि तिथे एक राजनारायणसारखा फंडूस माणूस ज्याला बोलत त्याने इंदिराजींचा पराभव केला होता. पण कोण कोणाचा पराभव करू शकतो हे सांगता येत नाही. ती वेळ आणि ती माणसं ह्याच्यावर सगळं अवलंबून असते. आपण अरे पुन्हा उशाक काल होता होता काल रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, आपण पुन्हा 1966 सालामध्ये आहोत अशा प्रकारची भावना ठेवून आपण कामाला लागूया आणि सगळ्यांच्या खांद्याला आपण सगळ्यांना एकत्र करूया. धन्यवाद. 26 जानेवारी 2025 दिनी आपल्या प्रजासत्ताक दिनाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी आपला संविधान अस्तित्वात आलं आहे आणि या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेत. आज आपण हे जिथे उभे आहोत हे संविधानामुळे आहोत. संविधानाचे पूजन का करायचं तर ते आपले अधिकार आहे आणि आपल्या अधिकारांचं, आपल्या दैवताचंच आपण पूजन करायचं, कारण ते आपण जोपासलं पाहिजे. आणि एवढ्यासाठीच उद्धव साहेबांनी काल जे आम्हाला आदेश दिला की हे आपण करू शकतो. जनतेसाठी रस्त्यावर उतरून काम करणारी एकमेव संघटना म्हणून आपली ओळख आहे. तर आपण नुसते मोर्चे आणि आंदोलनं नाही तर हेही आपण भारत मातेचे पूजन, संविधानाचे पूजन हे करू शकतो, हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे.
आणि आपणच नागरिकांच्या संरक्षणासाठी पुन्हा एकदा संविधान हातात घेऊन लोकांचे जे अधिकार आहेत, जे बाबासाहेबांनी आपल्याला सर्व नागरिकांना जे अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारांचे पूजन करून त्याची पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया. साहेबांनी आता सांगितलं की असं समजा की 1966चा काल आहे साहेब, तो दिवस आणि आजचा दिवस प्रत्येक शिवसैनिकासाठी तोच दिवस आहे. काही बिघडलेलं नाही आहे. समोरच्या लोकांना अफवा पसरवणं हा त्यांचा धंदा आहे आणि त्याला काही लोक बली पडत आहेत. तसं नसतं तर लोकसभेमध्ये जे चित्र दिसलं आपल्याला आणि ते संविधानावरती त्यांनी शिकवलं की संविधान बदलणार ही खोटी बातमी आहे. पराभव झाला म्हणून त्यांनी हे सांगितलं की संविधान बदलणार नाही, ही खोटी बातमी पसरवली होती म्हणून. पण समजा पराभव नसता झाला साहेब, तुम्ही जे म्हटलं होतं ते 100% त्यांनी करून दाखवलं असतं का त्यांचा हेतू तो आहे. आपला हेतू शुद्ध आहे. आज आपण किती संख्येने इथे उभे आहोत याच्यापेक्षा आपण कशासाठी इथे आलो आहे हे महत्त्वाचं आहे. आपल्या उपनेते थले साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. भिवंडीचे जिल्हा प्रमुख सन्माननीय गगे साहेब आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मार्गदर्शन करणार म्हणजे आपण संविधान पूजन का करणार आहोत याच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहेत. आपण सर्व इथं आलात आणि संविधानाची आणि भारत मातेच्या पूजनाच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय.